चला नमस्कार सर्वांना. काल व्हिडिओ फार मोठा झाला असता, त्यामुळं आपण कालचा जो आपला शिकवण्याचा भाग राहिला आहे WH क्वेश्चन, तर तो आज आपण कव्हर करूया. काल आपण पॉझिटिव्ह व्हर्बल आणि नेगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बघितले. आज आपण WH पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि WH नेगेटिव्ह क्वेश्चन बघूया. याच्या अगोदर आपण पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह संपवलेली आहेत. आपलं चालू आहे लेसन सेकंड, ज्यामध्ये आपण दॅट आणि धिस ही सब्जेक्ट पाहतोय. तर चला आता लेक्चरकडे वळूया. तर आपण काल इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स बघितले, ज्यामध्ये आपण ही उदाहरणे बघितली होती. आज आपला समोरचा भाग आपण घेणार आहे WH क्वेश्चन्स, WH प्रश्नार्थक वाक्य. तर रेडी आहे सर्व? चला सुरुवात करू. आज बघणार आपण WH क्वेश्चन, ज्याची रचना आहे. सूत्र बघा, पहिल्यांदा WHचा शब्द लिहायचा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं, नंतर लिहायचं सब्जेक्ट आणि नंतर उरलेला घटक. नेगेटिव्हमध्ये काय करणार? पहिल्यांदा WHचा शब्द, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर नॉट, नंतर उरलेला घटक, जो इथं कॉम्प्लिमेंट म्हणून असतो. तर ह्या इथं WHचे जे शब्द असतात हे कशी ओळखायची? काय, कोठे, केव्हा, कसा, या शब्दांनी प्रश्न विचारला जातो. त्यांना WH फॅमिली मेंबर असं म्हणतात. हे WH फॅमिली मेंबरचे सदस्य आहेत. आता बघा, ह्या वाक्यामध्ये कोणता आहे WHचा शब्द? काय. इथं काय, इथं कसं, इथं का, ही WHचे शब्द आहेत. तर ही तुम्हाला पाठ पाहिजे, आणि जर पाठ नसेल तर लिहून घेत चला. आता इथं काय, इथं वॉट आलं म्हणजे कायचा अर्थ काय होईल मग? वॉट. वॉट. इथं कसं आहे, तर कसाला काय म्हणणार मग? कसं. हाऊ. अशा पद्धतीनं. तर पाठ नसतील बी तरी पण लेक्चर सुरू असताना तुमच्या लक्षात येईल का नेमकं कोणत्या शब्दाला काय म्हणतात. बाजूला लिहून घ्या, पाठ करा, समोर लक्षात येईल. आणि मी तुम्हाला ती पूर्ण WH फॅमिली पूर्णच एक दिवस मी तुम्हाला सांगणार आहे. मी याच्या अगोदर खरं तर सांगायला हवं होतं, पण चला एक दिवस आपण ते पण घेऊया. पहिलं उदाहरण, ते काय आहे. पहिल्यांदा लिहा WHचा शब्द वॉट, नंतर हेल्पिंग वर्ब आहे, इज, नंतर सब्जेक्ट ते, तो, ती, तेला, दॅट. वॉट इज दॅट. हे काय आहे? वॉट इज धिस. तर एवढं आपण याच्यात बोलतो. ते काय होतं? व्हॉट वॉज दॅट. ते काय असेल? व्हॉट विल दॅट बी. अशा पद्धतीनं. दुसरं वाक्य, हे काय आहे. पहिल्यांदा ते होतं, आता हे फक्त सब्जेक्ट चेंज होईल, दॅटच्या ऐवजी धिस येईल. व्हॉट इज धिस. तिसरं वाक्य, हे
कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? पहिल्यांदा डब्ल्यूएचचा शब्द हाऊ, नंतर हेल्पिंग वर्ब आहे हाऊ इज, नंतर सब्जेक्ट हे हाऊ इज धिस, आणि नंतर उरलेला घटक पॉसिबल. हाऊ इज धिस पॉसिबल. वाक्य सांगतो. तिसरं वाक्य, हे कसं शक्य आहे? हाऊ इज धिस पॉसिबल. ते कसं शक्य आहे? हाऊ इज दॅट पॉसिबल. हे म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य तुम्ही बनवू शकता. ज्या वेळेला आपण सराव घेऊ त्यावेळेला आणखीन ह्या जास्त कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. ते आवश्यक का असेल? ते आवश्यक का असेल? आता पहिल्यांदा डब्ल्यूएच, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर उरलेला घटक. बघा, पहिल्यांदा डब्ल्यूएचचा शब्द काय लिहिणार? कोणतं वाक्य आहे? ते आवश्यक का असेल? का, मग व्हाय. नंतर हेल्पिंग वर्ब असेल आहे विल बी. विलचं पहिले आपण फक्त काय घेणार? विल, दॅट, आणि इथं उरलेला घटक. उरलेला घटक बीने कसा सुरू झाला? का सुरू झाला? कारण उरलेला घटक लिहिताना ह्या हेल्पिंग वर्ब मधलं जर काही उरेल असलं तर अगोदर ते इथं लिहितात आणि मग वाक्याचं काय उरलं ते नंतर लिहा. मग सुरुवात हेल्पिंग वर्ब मध्ये काय उरलं त्याने करा आणि मग नंतर वाक्यातलं काय उरलं ते लिहा. व्हाय विल दॅट बी नेसेसरी, तो शब्द लिहितं. वाक्य बघा, व्हाय विल दॅट बी नेसेसरी. नेसेसरी म्हणजे आवश्यक. पाचवं वाक्य, हे महत्त्वाचं का नाही आहे? हे महत्त्वाचं का नाही आहे? का डब्ल्यूएचचा शब्द आहे म्हणजे हा डब्ल्यूएच नेगेटिव्ह क्वेश्चन आहे. कसं करणार? पहिल्यांदा डब्ल्यूएच लिहिणार, डब्ल्यूएचचा शब्द, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर नॉट, आणि नंतर इथं उरलेला घटक, शेवटी क्वेश्चन मार्क. आता सोडवूया वाक्य. हे महत्त्वाचं का नाही आहे? मग काला काय म्हणणार? वाय. नाही आहेचं वाक्य आहेला इज, नाही आहेला इज नॉट. मग इज नॉट एकत्र नाही लिहू शकत, इथं सब्जेक्ट येईन आधी मग नॉट लिहा. व्हाय इज धिस नॉट, आणि इथं लिहा इम्पॉर्टंट, आणि शेवटी द्या क्वेश्चन मार्क. कळालं? व्हाय इज धिस नॉट इम्पॉर्टंट. समजलं? चला समोर. हे तुझ्या पिशवीत का नाही आहे? हे तुझ्या पिशवीत का नाही आहे? आता बघा, सूत्र लक्षातच ठेवायचं. डब्ल्यूएच, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, नॉट, उरलेला
घटक क्वेश्चन मार्क. मग हे तुझ्या पिशवीत का नाही आहे? व्हाय इज धिस नॉट तुझ्या पिशवीत इन युअर बॅग. व्हाय इज धिस नॉट इन युअर बॅग. आता इथं इज नॉट न लिहिता इजंट लिहिलेलं आहे. तर इथं काय झालं, हे इज आणि हे नॉट एकत्र करून लिहिलं इथं. आता ते कसं लिहिलं बघा, व्हाय तर इज नॉट तर डायरेक्ट इजंट लिहिलं, संक्षिप्त रूप आहे इजंट धिस. आता धिसच्या नंतर नॉट लिहायची गरज नाही कारण तो इथं आला. मग व्हाय इजंट धिस आणि इथं इन युअर बॅग आणि शेवटी इन क्वेश्चन मार्क. समजलं? समजलंच असेल आणि नसेल समजलं तर मला मेसेज करा. चला समोर. आपलं 6 वाक्य झाले. 7वं, हे केव्हा महाग असेल? हे केव्हा महाग नसेल. मग when will हे का this not be expensive. When will this not be expensive? इथं काय आहे, when won't this be expensive. आता हे won't कसं झालं माहिती आहे ना, हे नॉट आणि हे विल एकत्र केलं. मग ते when जसंच्या तसं विलचं नॉट टाकून won't होईल. won't this be. when won't this be आणि इथं आणि शेवटी क्वेश्चन मार्क एक्सपेन्सिव्ह. तुम्ही हे लिहिलं तरी चूक नाही किंवा हे लिहिलं तरीही चूक नाही, तुम्ही कसंही लिहा. पण संक्षिप्त रूप वापरत जा जेणेकरून नंतरच्या बोलचालीमध्ये, पेपरमध्ये, पुस्तकामध्ये तुम्हाला हे असंच बोलावं लागतं. समोर, ते कोणासाठी महत्त्वाचं नव्हतं? कोणासाठी, फॉर हुम. नव्हतं, वॉजंट. ते, दॅट आणि इम्पॉर्टंट. बघा, फॉर हुम म्हणजे कोणासाठी. पुढं आलं हेल्पिंग वर्ब वॉज, वॉजंट. मग ते कोणासाठी, तेला दॅट आणि राहिलेला शब्द इम्पॉर्टंट. ते कोणासाठी महत्त्वाचं नव्हतं, फॉर हुम वॉजंट दॅट इम्पॉर्टंट. हे कोणासाठी महत्त्वाचं नव्हतं, फॉर हुम वॉजंट धिस इम्पॉर्टंट. हे म्हटलं तर धिस आणि ते म्हटलं तर दॅट. समजणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. हे रिकामं का आहे? हे रिकामं का आहे? मग बघा, पहिल्यांदा WHचा शब्द, नंतर हेल्पिंग वर्ब इज. व्हाय इज दिस एम्प्टी.
बघा, WH हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट उरलेला घटक. व्हाय इज धिस एम्प्टी. हे इतकं सुंदर कसं आहे. हे इतकं सुंदर कसं आहे. हाऊ इज धिस सो ब्युटिफुल. इतकं सुंदर म्हणजे खूप सुंदर, जास्त सुंदर. मग हाऊ इज धिस सो ब्युटिफुल. हे इतकं घाण कसं आहे. हाऊ इज धिस सो डर्टी. हे इतकं मनमोहक कसं आहे. हाऊ इज धिस सो क्यूट. हे इतकं अंधारलेलं कसं आहे. हाऊ इज धिस सो डार्क. हे इतकं तेजस्वी कसं आहे. हाऊ इज धिस सो ब्राईट. अशा पद्धतीनं समोरचं हा कोण आहे. हु इज धिस. तो कोण आहे. हु इज दॅट. हु इज धिस. धिस आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तो कोण आहे. हु इज दॅट आणि क्वेश्चन मार्क. तो कोण होता. हु वॉज दॅट. तो कोण होता. हु वॉज दॅट. हा कोण होता. हु वॉज धिस आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सोपं आहे रे, काय अवघड नाही. हु इज धिस. हु वॉज दॅट. हे पण कळालं. तो कोण होता. हु वॉज दॅट. आता बघा 13वं. ते कोणासाठी होतं. कोणासाठीला फॉर हुम. ते कोणासाठी आहेला इज. फॉर हुम आणि तेला दॅट. फॉर हुम इज दॅट. हे कोणासाठी आहे. फॉर हुम इज धिस. हे कोणासाठी होतं. फॉर हुम वॉज धिस. ते कोणासाठी होतं. फॉर हुम वॉज दॅट. तर एकंदरीत WHचे शब्द आणि त्याची वाक्य प्रश्न आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आज आपण कोणकोणते WHचे शब्द बघितले. फॉर हुम बघितलं. व्हेन बघितलं. हाऊ बघितलं. वॉट बघितलं. आता याचा अर्थ काय होतो तो लिहा आणि हे शब्द पाठ करा. आणि एक शब्द तुम्हाला कळाला, एक वाक्य तुम्हाला कळालं का. अशी कितीतरी वाक्य तुम्ही बोलता येत नसतील तर पहिल्या लेक्चरमध्ये जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते शब्द पाठ करा, त्यांचा वापर करा आणि तुफान प्रॅक्टिस करा. मोकार प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. काय असतं. पहिल्यांदा बघतो वेळ किती झाला. चला 1-2 मिनटं घेतो तुमचे. खूप महत्त्वाचं सांगतोय, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मित्रांनो काय असतं. देणाऱ्याकडे खूप काही गोष्टी असतात. देणारा देताना बिलकुल विचार करत नाही की आपण एवढंच दिलं पाहिजे किंवा तेवढंच दिलं पाहिजे. हा विचार फक्त एकदा होतो जर घेणाऱ्यामध्ये ती लायकी नसेल किंवा घेणाऱ्याची तेवढी कुवत नसेल तर मग उगाच देणारा देत राहत नाही. तो हात आखडता करून घेतो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत असतं. ते तुमच्या बाबतीत आहे, माझ्या बाबतीत आहे, सर्वांच्या बाबतीत आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. मी बोलताना नेहमी सांगतो की आपण एक खेळ खेळतो बघा. आपल्या हातात एक बॉल असतो आणि आपण तो भिंतीवरती मारतो.
भिंतीवरती मारताना आपली अपेक्षा असते की तो बॉल पुन्हा ज्या स्पीडने आपण मारला त्याच स्पीडने तो आपल्याकडे रिटर्न आला पाहिजे, आपण तो कॅच घेतला पाहिजे आणि मग पुन्हा त्याच जोशानं तो बॉल पुन्हा भिंतीवरती मारला की तो पुन्हा आपल्याकडं त्याच स्पीडने येईल आणि तो खेळ रंगत चालतो. पण जर मारणाऱ्याने बॉल मारला, तो भिंतीला टच झाला आणि दब्बक होऊन खाली जर तिथंच पडला, तर खेळणारा हा थोडासा नाराज होतो. तो भिंतीकडे जातो, तो बॉल उचलतो, पुन्हा त्याच्या जागेवरती येतो, पुन्हा जोशाने बॉल मारतो. तो भिंतीवरती पुन्हा टच होऊन किंवा हिट होऊन पुन्हा दब्बक होऊन खाली पडतो. मग दुसऱ्या वेळेलाही तो बॉल भिंतीकडे जातो, बॉल उचलतो, पुन्हा आपल्या जागेवर येतो, पुन्हा बॉल मारतो. पुन्हा जर बॉल दब्बक होऊन त्याच जागेवरती खाली पडला की मग खेळणारा हा उदास होतो आणि तो खेळ सोडून देतो. मग आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी गोष्ट खूप चांगली जर घडायची असेल तर ॲक्शन आणि रिॲक्शन फार महत्त्वाचे असतात. म्हणून समोरचा जर ॲक्शन मोडमध्ये असेल तर आपण रिॲक्शन मोडमध्ये असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीनं घेऊ नका. मी ह्या एज्युकेशनबद्दल बोलतोय. समोरचा जर देणारा असेल तर आपण घेणारा असलं पाहिजे. त्यांनी तो जेवढ्या ताकदीनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय अगदी त्याच मापात त्याच ताकदीनं तुम्हीही ते घेतलं पाहिजे. तेव्हा ते देवाणघेवाण सुरळीत होते आणि त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि ती डील देवाणघेवाण, तो डील नाही म्हणूया, डील चुकीचा शब्द आहे. आता मला व्यवस्थित सुंदर शब्द नाही आठवते, पण जेव्हा ती कृती घडते, देवाणघेवाणची कृती घडते आणि त्या कृतीतून एक खूप मोठं काम समोर चालून उभं राहतं, पण त्याच्यासाठी दोन्हीही लोक त्या ताकदीची त्या मापाची असावी लागतात. चला, तुमचा फार वेळ घेतला, धन्यवाद.